त्या दिवशी मात्र हवेत वेदना होत्या, मातीमध्ये रक्ताचा वास होता आणि आकाश साक्षीदार होतं एका अढळ तेजाचा. मुघल सरदारांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं होतं. हातपाय लोखंडी साखळ्यांनी बांधलेले, शरीर जखमांनी भरलेलं, पण डोळ्यात अजूनही स्वराज्याची आग धगधगत होती. समोर उभा होता औरंगजेबाचा सरदार. त्याच्या आवाजात घमेंड होती. संभाजी, माझं ऐक. इस्लाम स्वीकार. तुझं राज्य, तुझा मान, तुझं जीवन सगळं परत देईन. क्षणभर शांतता पसरली, पण मग साखळ्यांच्या खणखणाटातही घुमला सिंहाचा गर्जना. संभाजी महाराज म्हणाले, राजा मेल्यानंतरही राजा असतो आणि गुलाम जिवंत असूनही गुलामच असतो. सरदार चिडला. विचार कर, यातना वाढतील. महाराज हसले. तो हसणं वेदनेचं नव्हतं, ते हसणं धैर्याचं होतं. माझं शरीर मोडशील, पण माझा आत्मा नाही. मी जन्माला आलोय हिंदवी स्वराज्यासाठी आणि मरेनही त्याच्यासाठीच. धर्म बदलून जगण्यापेक्षा धर्मासाठी मरणं मला मान्य आहे.